सर्वांना नमस्कार मित्रांनो. आम्ही आहे आता बारामतीमध्ये आणि तुम्ही बघू इच्छिता हा आहे बारामती एअरपोर्ट. आणि एअरपोर्ट जिथं आदरणीय अजयदादा पवार यांचा अपघात झालेला होता ते हे स्थळ आहे मित्रांनो. आणि आम्ही बारामतीमध्ये आलो असता म्हटलं चला आमचं काम बाजूलाच होतं तर म्हटलं बघू जिथे दादांचा अपघात झाला ते स्थळ बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. ॲक्च्युली हे सगळं हे पुढं राईट साईडला दिसते तुम्हाला हा रनवे आहे, जे हायटेड दिसते ना तो रनवे आहे मित्रांनो. आणि बाजूला सर्व हे म्हणजे घरं वगैरे आणि शेती आहे, खालच्या साईडला शेती आहे. ते बघू इच्छिता तुम्ही हे इकडे लेफ्ट साईडला जे दिसते तुम्हाला मंदिर वगैरे हे गाव आहे. आणि इथून रनवे स्टार्ट होते ॲक्च्युली पुढे 4 किलोमीटर इकडे बॅक साईडला. तर बघू इच्छिता तुम्ही खाली शेती वगैरे आहे आणि नाला आहे. हा सर्व ॲक्च्युली कच्चा रोड आहे. तुम्हाला वाटत असेल की हा रोड कच्चा आहे तर मग एअरपोर्ट कुठे. मुळात हे जे आहे ते रनवे आहे आणि जो दादांचा अपघात झाला ते त्यांच्या बॅकसाईडला आहे. तुम्हाला तुम्ही पुढं दाखवतच आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला हे सर्व शेती आहे. ॲक्च्युली खरंच इथे जर बघायला गेलं तर इथे साध्या गाड्या पण येत नाहीत. आणि वरती जे रनवे आहे ते हायटेड रनवे आहे. वरती दाखवतात तुम्हाला राईट साईडला. तुम्ही सोशल जेव्हा अपघात झाला तेव्हा मीडियामध्ये बघितलं असेल दादांचा, जेव्हा बातम्या चालू असताना अपघात झाला असताना तुम्हाला बघितलं असेल की वरून तुम्हाला मीडियावाले दाखवत असतील तर हे आजूबाजूचा परिसर आहे तो. आणि हे बघा पुढे पण लोक आमच्या पुढे आले ते बघण्यासाठीच आलेले आहेत दादांचा अपघात. पॉज करू का? थांबू का व्हिडिओ? तर हे बघू इच्छिता तुम्ही हे जी जागा आहे मित्रांनो, इथं दादांचा प्लॅन क्रॅश झाला होता. अक्षरशः इथं आल्याच्यानंतर खूप मनाला हे कसतरी वेगळंच वाटत होतं मित्रांनो. कारण ज्या पद्धतीने आपण न्यूजमध्ये बघत होतो की ते प्लॅन क्रॅश झालं ते ही जागा. आणि हे बघा इथून टेकऑफ झालेला प्लॅन आहे ते बघा तुम्हाला प्रायव्हेट जेट दिसत असेल हे चाललेलं आहे. इथून टेकऑफ झालं. ॲक्च्युली हा रनवे खूप मोठा आहे, पुढे पण आहे पण कळत नाही इथे ॲक्सिडेंट झाला कसा. तर हे बघू इच्छिता तुम्ही फ्लाईट चाललेलं आहे, विमान हे प्रायव्हेट जेट आहे. तर हे बघा हे जे रनवेच्या वरून त्याने अगोदरच टेकऑफ घेतलेलं आहे आणि पुढे चाललेलं आहे मित्रांनो. बघू इच्छिता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मी पूर्ण परिसर बघतो, व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा, तुम्हाला एक अंदाज येईल बातम्यामध्ये. हे बघा दादांची इथं प्रतिमा लावलेली आहे जिथे अपघात झाला त्या ठिकाणी. खरंच बघू इतर खूप वाईट वाटते हे बघून ॲक्च्युली. आणि तिथे तुम्हाला दिसत असेल ते जळालेलं आहे बघा हे समोर, तिथे दादांचा विमानाचा अपघात झाला होता. आणि चारही बाजूला पूर्णपणे सुकलेली जमीन आहे. खालच्या साईडला पूर्ण शेती केलेली आहे, लोकांचे घरं आहेत आजूबाजूला. आणि हे पूर्ण असा एक जे बोलतो ना आपण की भूखंड आहे, अशी जमीन आहे खाली साईडला. त्या साईडला पूर्ण जमीन शेती करतात लोक. आणि हे तो व्यक्ती उभा आहे तिथे झालेला आहे प्लॅन क्रॅश, विमानाचा अपघात. खूप दुर्दैवी घटना आहे मित्रांनो. हे अपघात म्हणावं का अपघात म्हणावं हेच कळत नाही. कारण ज्या पद्धतीने मोठा हा ब्लास्ट झाला होता बघितला आपण न्यूजमध्ये बघितलेलं असेल तर खूप विचलित करणारा प्रसंग होता तो. आणि हे बघा इथे दादांची प्रतिमा वगैरे लावलेली आहे दर्शन घेण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे वरती रनवेवरती. ॲक्च्युली इथं हे लोक होते इथं फायरवाले आणि ॲम्ब्युलन्सवाले, त्यांची परमिशन देत नव्हते ते, परंतु म्हटलं आम्ही त्यांना परमिशन घेऊन वरती आलो. मग ते बघू इच्छिता तुम्ही हा आहे रनवे. आणि जेव्हा फ्लाईट इथं लँडिंग व्हायच्या ऐवजी हे बघा इथं लँडिंग होते बाहेरून आलेली फ्लाईट. हे बघा हा पूर्ण रनवे आहे. आणि लँडिंग न होता तो प्लॅन आहे बघा लेफ्ट साईडला तुम्हाला बघू इच्छिता तुम्ही खाली. इथं विमान अपघात झालेला होता, विमान क्रॅश झालेला होता आणि खूप मोठा ब्लास्ट झाला होता. तुम्ही बघितलं असेल बातम्यावरती की किती मोठी आग निघाली होती आणि काय कळत नव्हतं ॲक्च्युली. खरंच मला तर कधी वाटत होते की अरे इथला प्लॅनचा क्रॅश झाल्याच्यानंतर अपघात झाल्यानंतर एवढा मोठा ब्लास्ट होते, कारण ती आगच खूप भयानक होती. आणि हा पूर्ण रनवे आहे ते खूप लांब आहे, तिकडे 3-4 किलोमीटरपर्यंत आहे. आणि वरून तुम्ही बघितल्याच्या तुम्हाला एक अंदाजे येईल. इकडे बघा ती शेती वगैरे सर्व लोक शेती करतात. इथं CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण बघत होतो, ते नवीन व्हिडिओ बातम्यामध्ये दाखवत होते ते हे इथलेच होते. ते बघा हे प्लेन इथून आता टेकऑफ घेते बघा. तो रनवे आहे ॲक्च्युली, खूप लांब आहे तो. आता बघा या प्लेननी टेकऑफ घेतलेला आहे, बघू इच्छितो तुम्ही.
आणि इकडे त्यांचं म्हणणं होतं की 10 मिनिटाला इथं विमान येतात. मी विचारलं असता तर हे बघा ते रनवे खूप लांब आहे, त्याने तिथून टेकअप घेतलेलं आहे बघा. आणि ते डिस्टन्स किती दूर आहे हे बघा. आता हा इथं टेकअप झालेला आहे यांचे आणि आता हा चाललेला आहे मुंबईच्या दिशेने, म्हणजे पुन्हा मुंबई जिकडे जायचं तिकडे. तर बघू इच्छिता तुम्ही खूप दूर आहे ॲक्च्युली हे रनवे, मोठा आहे. परंतु कळत नाही हा अपघात झालाच कसा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडले असतील की अपघात झाला कसा झाला आहे. आणि रनवे ॲक्च्युली जेव्हा एखादा मंत्र्यांचं विमान किंवा काय जे असेल हेलिकॉप्टर प्रायव्हेट जेट लँडिंग होते तेव्हा